नमस्कार. मसाले भात बनवण्यासाठी सगळ्यात आधी सुकं खोबरं परतवून घेणे, त्यानंतर त्यामध्ये धने, जिरे आणि काही खडे मसाले यामध्ये परतवून घेणे. मिक्सरमधून त्यांची बारीक पेस्ट करायची. त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं यांचीसुद्धा पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर कुकर ठेवून त्यामध्ये तेल घालून काजू, तमालपत्र आणि सर्व भाज्या तुमच्या आवडीनुसार तेलामध्ये परतवून घ्यायच्या. त्यानंतर त्यामध्ये हळद, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट यामध्ये घालून धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये घालायचे. तांदूळ तुम्ही कोणते घेऊ शकता. त्यानंतर जो आपण सुकं खोबऱ्याचा गोडा मसाला बनवला होता तो घालावा. चवीनुसार मीठ, गरम पाणी घालून त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे दही, तूप घालून कुकरला झाकण लावून घ्यावे व 2 शिट्ट्यांमध्ये मस्त असा आपला मसाले भात तयार होतो. त्यानंतर वरून कोथिंबीर, थोडंसं तूप घालून व्यवस्थित एकत्र करावा. मस्त असा गरमागरम आपला मसाले भात तयार झाला आहे. नक्की करून बघा. त्यासोबत कढीसुद्धा बनवून बघा.